पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुली विरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, उबाटा गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून पनवेल महानगरपालिका कार्यालयावर पोलखोल धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। पनवेल महानगरपालिकेने नुकतीच शास्ती माफी जाहीर केल्याने पनवेलमध्ये देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले। मात्र प्रत्यक्षात शास्ती माफीचे गाजर दाखवून मालमत्ता करावर व्याज लावून अधिकचे पैसे पनवेलकर नागरिकांकडून लुबाडले जात असल्याचा आरोप करत पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, तसेच ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईप्रमाणे गावठाणातील दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावा या मागणीसाठी पनवेल महानगरपालिकेवर हा पोलखोल धडक मोर्चा असणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देऊन या मोर्चात पनवेलकर करदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील केले। या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्ती माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो पूरक धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची ही मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही, आम्हाला करामध्ये माफी हवी आहे। त्या मागणीसाठी उद्या 10:30 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनाळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती माफीच्या नावाखाली व्याजासह कर वसुलीचा जो पूरक धंदा महापालिकेनं चालू केलेला आहे, तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे। जी 2017च्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेली होती, जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2017 साली होती। महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या 2017च्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच, पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत 10% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 25% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 50% व्याज भरा सांगते आणि त्यानंतर 75% व्याज भरा सांगते। म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की 5 वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ, करवाढ लावणार नाही, आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर 10% ते 75% पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून 20/40च्या बॅनरवर धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं, हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे। 100% आम्हाला खात्री आहे की
सुप्रीम कोर्टाचा जो इंटरिम निर्णय आहे तो कायम राहणार आहे हे पनवेल कॉर्पोरेशनला माहीत आहे. म्हणून हे जे गाजर दाखवलेलं आहे शास्ती माफीचं, कारण त्यांना माहीत आहे की काहीच कर मिळणार नाही 21 पर्यंत 100%. म्हणून कसं तरी लोकांना खोटं नाटं आणि सांगून की आम्ही शिंदे साहेबांनी हे केलेलं आहे, चीफ मिनिस्टर साहेबांनी हे केलेलं आहे, हे काही नाही आहे. यांना माहीत आहे की हे कर त्यांना कधीच वसूल नियमाप्रमाणे करता येणार नाही. म्हणूनच त्यांनी हे जे शास्तीचं काढलेलं आहे ते चुकीचं आहे. तर आपण बघितलं असं ते भरलं का भरलं तर त्यांना वाटलं करात माफी मिळेल. अशा या जुलमी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे. आपण बहुसंख्येने आलात, तुमचा आभार. आणि आता माझे मित्र काही बोलले. आता विधानसभेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, ते आले होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्ती आम्ही लावणार नाही, आम्ही शास्ती माफी करतोय. म्हणजे एक आमदार बोलतोय, एक मुख्यमंत्री बोलतोय, तरीही या दोघांनाही बाजूला सारून आयुक्त निर्णय घेत आहेत की आम्ही तुम्हाला 90% शास्ती माफी करतोय. जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी माफ केली संपूर्ण, तिला तुम्ही अभय योजना कशी आणू शकता, हा पहिला मुद्दा आहे. आणि लोकांना सुद्धा आमचं या पत्रकार परिषदेच्या मार्फत आव्हान आहे की तुमचे राजकारणी तुम्हाला सातत्याने फसवतायत, सातत्याने तुमच्याशी खोटं बोलतायत. तुमच्या घरातलं लहान मूल खोटं बोललं तरी तुम्हाला राग येतो, परंतु तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री खोटे बोलतायत. आताचे मुख्यमंत्री बोलले होते की मी जवळपास 1200 करोड रुपये पनवेल महानगरपालिका नवीन आहे तिला देईल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही. या सर्वाचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी पनवेलमधल्या जनतेला दिलेलं आहे. आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या. इथे आपल्याला या घोटाळ्या सरकारची पोलखोल तर करायचीच आहे, परंतु त्यांचा निषेध सुद्धा करायचा. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.